संगीलाल तिला बाजारचे सर्व काय माहिती तिला जाण मार भाऊ मावशी अगे मावशी ग मावशी अगे मावशी ग मावशी अगं काका म्हटलं पोरीनो अगं पोरीनो एवढ्या काही गडबडीने या म्हातारी मावशीला काबर हाक मारताय अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजार चाललो ते येतेस ना येते ना बरं बाई आले ग आले Thank you.
घाई गडबडीनं कसं का मला लाग मारली? अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळवली मथुरेच्या बाजारात ठरवलंय तर येणार ना आमच्या बरोबर. अगं हो तुम्ही येणार बरोबर, पण राधे तुम्ही बाजार जायला सर्व काही घेतलं आहे ना? हो मावशी दही दूध तूप वगैरे सर्व काय घेतलंय. मग त्याला तर लावतात. मग चल ना. कृष्ण देवाच्या हुकुमावरुनी कृष्ण देवाच्या हुकुमावरुनी जाऊ चल पेट्या घडूया गवळणी जाऊ चल पेट्या घडूया गवळणी हो श्रेयस श्रीकांत लोगडे यांच्याकडून खास गणपती अष्टमीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच खांपटवाडी महिला मंडळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तसेच श्रीकांत चौगुले हे मला वाटतं मावशीवर फिदा झालेले आहेत. त्यांनी मावशीला नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. तर श्रीकांत चौगुले यांचं मावशीनं नाव घ्यायचं आहे आणि ते सुद्धा सुंदर असं. खनखान कुजली मनमन मातीच्या उभारल्या भिंती, चित्तारले खांब, अक्काबाईच्या पोटी जन्मले राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं, 32 पाने 32 सुपारी, पायात पेंजन चालू कशी, नाकात नथ बोलू कशी,
आणि श्रीकांत राव बसले ह्या बायकांपाशी, तर त्यांना मी हाक मारू कशी? त्याचबरोबर यशवंत बाळू घाणेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आणलं आहे. तसेच कलेजे व गांजाचे व्यापारी राकेश शिंदे यांच्याकडून देखील मावशीनं कडक नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. तर मावशीनं राकेश शिंदे यांचं नाव घ्यायचं आहे. नाही म्हणताना झाल्या भरपूर चुका, नाही म्हणताना झाल्या भरपूर चुका. ओ राकेशराव, तुम्ही या पडद्याच्या पाठी देते तुम्हाला मुका. त्याचबरोबर अपर्णा अनिल लोगडे, पूजा प्रकाश लोगडे, अश्विनी लतेश लोगडे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 102 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच सुनीता अर्जुन लोगडे, कैलासवासी सुनीता अर्जुन लोगडे, कैलासवासी अर्जुन शंकर लोगडे यांच्या स्मरणार्थ चिराग अनिल लोगडे, श्रियांश संतोष दुर्गवली, राणी पांडुरंग दुर्गवली, राज प्रकाश लोगडे, सार्थक लतेश लोगडे यांचे नातू हे त्यांचे नातवंडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 202 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तरी श्री सोजाई नाट्य नमन मंडळ देऊळ गोटकवाडी त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. माहिती आहे आपल्याला. कुठली माहिती आहे? म्हणजे तुला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे. तुला माहित नाही काय? बरं, कोणती रक्कम केली? 16-17 हा, 300 गोपिका, बरोबर आहे. 8 मोठ तरुण मथुरेच्या बाजारी चाललंय. हा, मग त्यांना अडवायचं काम आपल्या गावात सांगितलंय. बरं, जेव्हा बापाने आपल्या दोघांना सांगितलं, होय, मला बघा ही काम केली जमणार नाही. तुला जमणार नाही. अरे मला जमेना म्हणून तुला हाक मारली. अरे मग तो आपला जुना मित्र त्याला हात मारला. कोण रे तो? पायान फाकडा, हातान वाकडा. अरे हो. त्या फाकड्याला हात मार, काम आपलं लगेच होईल बघ. अरे आपण दोघं सरळला होत नाही कामगिरी, तो वाकडा करील. अरे तो फाकड्या त्या कामात हुशार आहे. तू फक्त हात मारून बघ. हाक मारून म्हणतोय. मग अरे पागड्या रे पागड्या, कुणाकडे होता तो? अजून जर मारू. मग अरे पागड्या रे पागड्या. अरे चालले तुझा अरे लवकर ये. होय, तुझी मजा आहे. अरे मजा आहे तुझी मजा. अरे तुझा हो. अरे ह्या गर्मीत कसली मजा. अरे दायदूत खायला मिळणार आहे. पण दायदूत खायला मिळणार आहे. होय. अरे हे तुझा हो. नक्की मजा आहे ना रे. अरे भरपूर आहे, तू लवकर ये. कार सुधामा मला हाक मारली, तुझी हाक ऐकूनी माझी गडबड झाली. कुंजवाने कान वाजवी मुरली, कुंजवाने कान वाजवी मुरली. मुरलीचा आवाज ऐकून माझे कान उघडली. मुरलीचा आवाज ऐकून माझे कान उघडली. मुरलीचा आवाज ऐकून माझे कान उघडली. मुरलीचा आवाज ऐकून माझे कान उघडली.
डान्सर आहे की कोण आहे? अरे हे तुलाव ना. अरे हे पिंग्या. अरे एवढा गलबाली ना ह्या बॉबल्याला. अरे ह्या बॉबल्याला इथं का त्याला लावली ना. अरे मेला तुम्ही लावला. अरे, इथं बोलवलेला. मला बोलवलं. अरे मेला होता वन मोर. ए वाजवले वन. अरे आता वंतमल नको हलन हलन जमलो. अरे कंबलले. अरे कंबल हलन हलन जमलो. वसवर काय आता नको मेला माझा माय होत. आता तुला कमर राहिली. नाही नाही हे लवकर बोला. अरे लवकर म्हणजे हो नाही आता वंतमल गेला म्हणून इकडे अरे कट्ट्याला लावलं. देव बाप्पाने तुला महत्वाची कामगिरी सांगले बघ. माझ्या पप्पानी अरे देव बाप्पानी आपल्या चितन देवानी तुला ना ती तांदळी कोणती हाय. ती तांदळी कोणती हाय. कामगिरी कोणती आहे? हा अरे ती कामगिरी म्हणजे महत्वाची कामगिरी आहे. महत्वाचे होय. अरे नाही मग ते आम्हाला न सांगता तुला सांगायला सांगलं पण जास्त करून तुला सांगितलं बघ. अरे कितना देवाचा हिचवत बोबल्यावर मग सांगायला कल. अरे 16 300 गवळणी थोला थपलं 3 ते हात जाऊन थाट माट करून ताक कलून मत काय 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 अरे थाट माट करून ताक मात तलून मथुरेच्या बाजारी चालली. अरे मथुर त्या बादाली चालली आहे. चालल्याच्या त्यांना चालू द्यायचं नाही. मग काय त्यांचं खाली माहित आहे बघ. त्यांच्या चांगल्या बोलायच्या. मग इकड्याच्या बारी बसवता मला तुला कामगिरी सांगली. मला कामगिरी सांगितली होय. पण ही कामगिरी मी तुमची पुन्हा चालतो. शाबास. पण हे आधी मला जाऊन दाखव. तू गवलन नाही बघत ना. अरे का त्या बघणार. अरे माझी काली कपिल काय तुमच्या मनात चुकली. कुठे होणार? तिला थोता तुमचा हात माझ्या कानी आला. माझी गडबड झाली. आता पलट घरात धावत गेलो. धावत गेलो आणि होतं नव्हतं तर कपलं तलावले आणि तुमच्या हक्याला इथवर धावत आलो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या शब्दाला लागलायचं. हा बरोबर आहे. आणि येता इथं पडलो. कुठं? इथे खाता होता म्हणजे खड्डा तुला दिसतील. नाही आधी मला पहिले घबराई जायचं. बरं गवळणी तरी दिसतील ना गवळी दिसतील. त्यांच्या इकडे. हा. मी काय म्हणतोय काय म्हणतोस? त्याला गवळणी व्यवस्थित दाखव. गवलन पण मी दाखव. कारण काय आहे लांबचा प्रवास मला झेपतो. तुला जमत नाही का? अरे याला कथा झेपल गेले तर वय झालं. अरे झेपल आता तू दाखव. काय बोलतो वय झालं? मी गवळणी. समजते की नाही कुठे चालला पुस्तक नाचे तिथे राहणार काय? अरे मेली पडलो. दाखवलं का? पुढे काय तुला दिसत नाही? अरे तुझ्या का बघता माझा अरे पाय. माझ्या रेषावर कधी बाई माणूस तू बघितली नाही. ते बाई माणूस बघितला मग पण आता कधी बघितली ना. असं म्हणजे? अरे असं म्हणजे कसं? अगे तुझ्या थालक सुंदर कुठं अरे बघितलं. मावशी वाजवतो. तू
उगाच त्याच्या नादा लागून होय. इकडे ये तू काय 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 तुला काही जेवण अक्कल बिक्कल दिला नाही का रे दिलं नाही त्याला तर बाई माणसाला कसं बोलायचं तुला अक्कल नाही नाही काय करशील याला? का? अरे जरा शिस्ती बोलायचं चिठ्ठीच बोलायचं मग? कसं बोलायचं कसं म्हणजे अरे मीच गेलो असतो मग पण मला काम झेपत नाही द्या आपल्याला बरोबर आहे आता मी जातो हा, काय विचारशी जाऊ काय विचारू अगं गवळा निनू अगं हे गवलनी नू गवलनी जीप जड जीव दल मध्ये मेल्या माझ्या आयती बापतर माझ्या थंकाल गेलाय काय तिथं रे जीव दल नाही दो माणूस कोणी पण असू देत बालका असू देत नाही तर मोठा असू देत बरोबर. त्यांना अवो दावो का लायचं हा बाई म्हणून तो बाईंना म्हणतोय बाईंनी हा कोणतं बोला हॅलो हा हॅलो आलेले पाहतोशी खास मावशीनं नाव घेण्यासाठी जितेंद्र भुते यांचं म्हणणं आहे की मावशीनं माझं कडक नाव घ्यायला पाहिजे तर त्यांनी 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय. जितेंद्र भुते यांचं नाव घ्यायचं आहे मावशीनं. वाड्यात वाडे 7 वाडे 7 वाड्यांना 7 दारे 7 दारांना 7 कुलप उघडून बघते आत अदगरात मदगरात होता पलंगावर होती गादीवर होती उशीवर ठेवला चहाचा पेला माझा पहिला नवरा सोडून गेला म्हणून ह्या जितेंद्ररावाला नवरा म्हणून माझा स्वीकार केला. कोमल रोशन लोगडे ऋतुजा गजानन लोगडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर अविनाश विजय चौगुले यांच्याकडून खास गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या पाहिजे तो बुद्धी या सर्वांचं श्री शेजाई नाट्य नमन मंडळ देऊन बोतकेवाडी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा एवढी चाल लागली आता बोला मी काय म्हणतोय मावशी बुक झालेली आहे त्या भुत्याकडे काय त्यामुळे तू जास्त काय लक्ष देऊ नाही. आपली कामगिरी करायची काय करायची अगं मावशी अगे मावते तू आलेली कुठून आणि जाणार कुठे तू आलवी तू आणि दानाल तू जेवणात नाही हा. आता विचारतो बघ हे मावते अति फुलं ये काय रे काय झालं हाका मारायला आले मध्ये तुम्ही आलेल्या तुतून आणि दाना हा तुते हे विचारणारा तू रे कोण मी कोण माझ्या मावतीन मला ओळखला नाही अगं मावती मी बोबल्या अरे मग मी काय करू तुझं काम काय तू सांग लवकर अगं आमचं काम मध्ये तुला मतोल्याच्या बाजारी जाता येणार नाही बस काय रे आता आमचा कितना देवाचा हुकूम आहे अरे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ बस तरी पण जाता येणार नाही का काम मध्ये हा आमचा ऐकलं सुद्धा उभा आहे अरे मग आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ बस तरी पण तस अरे अले मध्ये तुटल्या लाट्यात तुला जाता येणार नाही हा बघ अगं मावते तुला बघितल्यावर नुसता इकडे मिठ्या फिरवतोय तो मिशा कशाला पिलवतोय अगं- तिची अर्धी लाकडी गेली मस्त ना बरोबर आहे त्याच्याकडे बघूनच समजते हा आमचा इकडे उभा आहे अरे आम्ही हा भद्रे वाटेने जाऊ बर अगं मधी पण कधी कशी जाते म्हणजे अगं मला माहिती आहे तू तुझ्या पायान जाते अगं पण हा मधी बोबल्या उभा अरे मग तुमच्याकडे देवांचा कायदा आहे का अगं मेलीत कांदा झाले 100 रुपयाला कांदे का तुझ्या डोक्यावर चपायचे मग काय बोलली अरे कायदा सांगितलं मी काय कायदा हाय अगं कायदा विचारते पण मावशीला मी आधी माझी लाकडं मस्त कशावर नव्हती केली काय मला वाटलं काय तसं वाईट आहे वाईट नाही मग पण तुझं त्याला गाल जरा आतमध्ये गेले एवढंच. म्हणजे मावशी माझ्यावर म्हणते गाल आतमध्ये गेले तर गेले पण दात पण पडलंय काय तुझं जास्त निरीक्षण माझं करू नका मी काय म्हणतोय त्या मावशीला कायदा हवाय ना हवाय. मावशीला सांग ये मावते अगं हाय काय हाय अगं कायदा हाय सांगा लवकर. सांगतो ना थांबा गवळ्याच्या नारी जाऊ नका ग बाजारी सांगतो ग समजूनी हे कायदा ऐकूनी सांगतो ग समजूनी हे कायदा ऐकूनी थांबा ग गवळ्याच्या नारी जाऊ नका ग बाजारी
झाला आमचा कायदा टाकून झाला. आता आमच्या कायद्याप्रमाणे काय काय फुलतं बोल. आता त्या मावशीकडे परत जा कशाला आणि म्हणे मावशी आमचा कायदा ऐकलायच ना. मावशी आमचा कायदा ऐकलायच ना. आता मला तुझ्या पोरगीला एक पोरगा बघत गेलाय. कुठला बारक्या पोरगीला बघत हा तो बुकिंग झाला. मला मी काय म्हणतोय हा. मावशी आमचा कायदा ऐकलायस ना. हा. आमच्या कायद्याप्रमाणे तुला बसलं पाहिजे. जेवलत ना जेवलत ना. मावशीला बसवल्याशिवाय परत येऊ नको. कशाला येतो म्हणजे दर बसली नाही तर वल्ला हा दांडा घालतो आणि हिताच बचावतो. हे मावते आमचा कायदा ऐकलायच ना. ऐकलाय तुमचा कायदा? मला आमच्या कायद्याप्रमाणे तुला हिता बसला पाहिजे. अगं पोरीनो, यांच्या कायद्याप्रमाणे न बसता आपण थोडा वेळ गप्पा घेऊन बसलो. ती परपत कशी बनणार? कायद्यानं बसली पाहिजे. मावते आम्हाला कशी तरी बसली चालणार नाही. बरोबर. आमच्या कायद्याप्रमाणे बसलं पाहिजे. आणि नाही बसले तर काय बसली तर ह्या बांबू बायला काय गावाली बाई हे सगळ्या गवळणीच्या फटाफटा म्हणजे तुझं काम झालं. तू असं परत जा. आता परत मेलो बाहेर काला. काय अरे धैदूत बाहेर काला. दळदूत हिता आणली नाही. इथं आहे ना कुठं अरे तुला धैर्य जावई ना. हा सगळी सोय तुझी केलेली आहे. पण कोणते म्हणत होय. म्हणजे काय म्हणजे धैदूत टिकले कामगिरी हीच आहे. अरे त्या जायचं घेऊन हा. म्हणून त्यांना अडवायचं होतं. मला आता नाही मग मला आधी पहिला धैदूत काय करा. काय लवकर. खरोखरच मावशीवर खुश झालेले आंब्याचे व्यापारी अनिकेत लोगडे यांच्याकडून खास मावशीला नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. मावशीला नाव घ्यायचं आहे अनिकेत लोगडे. लग्नानंतर सासूला म्हणतात आई, नंदेला म्हणतात ताई आणि अनिकेतराव माझे विठ्ठल, मी आहे त्यांची रखुमाई. याचबरोबर सार्थक लतेश लोगडे, निखिल प्रकाश लोगडे, राज प्रकाश लोगडे, अनुक्षा अनिल लोगडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सोजाई नाट्यरमण मंडळ देऊळ बोतवाडी या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पायातले पैंजन वाजू लागले, डोईवरचे माठ घुसळू लागले. चला बिगीन जाऊ सयानो, वाट सरकत राहू दे.
चला बिगीन जाऊ शयानो वाट सरकत राहू दे गोकुळातून दर मथुरेच्या बाजाराला तो रस्ता बंद आहे. आमचा रस्ता अडवणार आहे. तुम्ही कोण? भगवान कृष्ण. भगवान श्रीकृष्ण असे नसतात. मराठी कसे असतात? पायी बदलू, बेंबिंगला, वस्तकेतुरा, विठरातू, विठ्ठल करत असतात. राधे हा कळीग आहे. तुम्ही जर खरोखर देव असाल तर तुझी जन्म कोण सांगा. ऐक तर राधे. राधे ऐक ना माझ्या जन्मलीला, राधे ऐक ना
माझ्या जन्मलीला जन्मग माझा बंदी शाळेला खेळतो गोकुळा राधे ऐकना माझ्या जन्मलीला राधे ऐकना माझ्या जन्मलीला जन्मग माझा बंदी शाळेला खेळतो माझ्या दादाचा वैरी त्रासात कसा काव टाकते माझ्या समोर ये तुझ्या गाई म्हशींचं त्राही चिरून टाकलं कृष्णाच्या कुंजवनात या रूपात न जाता प्रचंड बैरूप धारण करतो आणि त्याच्या गाई म्हशींचा छळ करतो Thank you.
तेव्हा मी शरण आले. देवा मी शरावले जेव्हा मी शरण आले. देवा मी शरण आले. वेडी राधिका तुझी प्रेमिका झाली ही बावरी माझी भावना समजून घेना छेडना बासरी काना तुझ्या प्रेमात राधिकाना
छन छन तालावरी काना तुझ्या प्रेमात राधिका नाचते छन छन तालावरी मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला. भातपिकली कंस राजाला, भातपिकली कंस राजाला, भातपिकली कंस राजाला, भातपिकली कंस राजाला. रागाने बोलाले लाल झाला, रागाने बोलाले लाल झाला, रागाने बोलाले लाल झाला, रागाने बोलाले लाल झाला. आज मात्र एवढे सुन्न का बरं वाटते आहे? नित्य नेमानं भरणारा मथुरेचा बाजार आज महाराज 1 वाजला तरीही गोकुळातील एकाही गवळणीचा कुठे पत्ता दिसत नाही.
असं काय घडीत घडावं की मथुरा सुन्न व्हावी. नित्य नेमानं भरणारा हा मथुरेचा बाजार आज बंद तर झाला नाही ना. महाराज महाराज घात झाला. महाराज महाराज घात झाला. अरे चंडाळ तू कशासाठी बोलतोय? काय झालं? धरणी धुवून गेली, कामार फाटलं, कशासाठी बोलतोय? महाराज महाराज घात झाला. मथुरेचा बाजार बंद झाला. बाजार बंद. तरीच मला शंका आली की मथुरा तेवढा सन्नाटा का. आणि हा चंडाळ वर्दी दिल्यासारखी आनंदाची बातमी आणल्यासारखी धावत येतो. पण मथुरेचा बाजार बंद झाला आणि याची साधी कानोकानी खबरही तुम्हाला नाही. मथुरेचा बाजार बंद होतो याची साधी खबर तुम्हाला. अरे मथुरा नरेशाचं रोज सुनीता बाजार बंद होतो आणि त्याची साधी खबर तुम्हाला नाही. कुणाची माय राहिली मथुरेचा बाजार बंद करतो. मथुरा नरेश जिवंत असताना कुणी केलं हे दुसरं. कुणी जर माझ्या राजगादीला तुम्ही राजवाड्यात असता की स्मशानात त्याची साधी खबर तुम्हाला नाही. मथुरेचा बाजार बंद होतो याची साधी खबर तुम्हाला नाही. कशासाठी पोसायचे राजवाड्यात तुमच्यासाठी कुणी केला हा मथुरेचा बाजार बंद याची साधी खबर नाही. अरे चंडाळानं माझ्या लक्षात आलं आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये. ज्या दिवशी देवकी वसुदेव यांचं लग्न लावलं त्या मिरवणुकीतच बातमी आली, आकाशवाणी झाली म्हणे या देवकीच्या पोटी याच मथुरा नरेशाचा काळ जन्माला येणार. आणि तोच आता गोकुळात लपून हे चाळे करतो आहे. गोकुळात गेलेला एकही माझा वीर परत जिवंत आला नाही. फोन करणार या कार्ट्याला नसतं. तो करणार दोनही निकामी, एक नाही कामाचा. तो करणार नसतं. महाराज वा रे माझं बहादर. आताच त्या गोकुळात जाऊ. या मथुरा देणाऱ्या गवळ्यांनी कोणी बंद केला. दोन तोंडी मोठा घास घेऊ नकोस.
ओळख मिळाला तर तोच निघेल आणि माझ्या मथुऱ्याचा बाजार बंद करतोय. तुला माहिती नाही या मामाचा पराक्रम. आजपर्यंत कोणीही माझ्या समोर दुःसाहस केलं आणि तू जिवंत राहिला असं झालं नाही. मुकाट्यानं मला शरण ये, नाहीतर माझ्या तलवारीशी गाठा. तू माझ्याशी युद्ध करणार, तू माझ्याशी युद्ध करणार. तुला कदापि सोडणार नाही. माझ्या मथुरेतला बाजार बंद करतोय, युद्धात आव्हान करतोय. मला आव्हान देऊ युद्धातून पळून जातोयस. कोठे पडणार आहेस तू? माझ्या नजरेतून कदापि सुटणार. तू माझ्या स्वर्गाचे दरवाजे खुले करणार. कोणच्या मुखात आवाज येत नाही आणि माझ्या स्वर्गाचे दरवाजे खुले करणार. अरे कार्ट्या एका हाताने डासा सारखा चुडून मारी तुला. मामा म्हणतात मला. कार्ट्या तुला खबरतोय.